नाचो कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी, घेता अखंड हरिनाम धन्य होई सकळ जन। आपल्या महाराष्ट्राला संतांची मांदियाळी लाभलेली आहे। सर्व संतांनी आपल्या अभंग यांच्या माध्यमातून जीवनाचे सार सांगितले आहे। संपूर्ण महाराष्ट्रात वर्षभर विविध ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह साजरा करण्यात येतो। नामदेव शिंपी समाज यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या 674व्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त श्री संत नामदेव विठ्ठल मंदिर, मार्गशीर्ष सेक्टर, दत्त चौक, भाजी मार्केटच्या मागे, नवीन सिडको, नाशिक येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे। या अखंड हरिनाम सप्ताहात धार्मिक कार्यक्रमांबरोबरच आज महिलांसाठी पाककला स्पर्धा घेण्यात आली। एकादशी असल्याने महिलांनी एकापेक्षा एक सरस उपवासाचे पदार्थ तयार केले। यावेळी अध्यक्षांनी गेल्या 8 दिवसांपासून चांगले कार्य केल्याने समस्त शिंपी बांधवांनी त्यांचे आभार व्यक्त केले। वृषाली संजय तुपसाकरे, अतुल मानकर, प्रभाकर झळके, येवला भूषण व प्रसिद्ध व्यंगचित्रकार विनय खंदारे, उपप्रधान ITI मोखाडा सागर झांबरे, उद्योजक अरुण नेवासकर, प्रमोद नामदेव पवार, डॉक्टर प्राध्यापक KR शिंपी यांच्यासह संपूर्ण संत भोजन कक्ष, ज्ञानेश्वर धोंडीराम भांबरे अध्यक्ष, शंकर रहाणे उपाध्यक्ष, बांधकाम समिती अध्यक्ष, सोमनाथ गायकवाड सचिव, अभिजित घटिंगन सहखजिनदार, भगवान विष्णू चांडोले सहसचिव, संदेश माधवराव रहाणे कार्यकारी सदस्य, सुधाराम गोटीराम टिबे, अशोक शिंपी, मदनलाल सदावर्ते, मधुकर खंदारे, प्रशांत वारे, मनोहर रहाणे, विनायक अवसरकर, सचिन सारंगधर, उमेश बकरे, कुमार अकराळे, प्रज्वल लचके, अनिल सुखलाल महाजन, व्यवस्थापक अखंड हरिनाम सप्ताह समिती तथा सांस्कृतिक मंडळ, ज्ञानेश्वर भांबरे, शंकरराव रहाणे, KR शिंपी, सुभाष लचके, मदन सदावर्ते, श्यामसुंदर रहाणे, भगवान चांडोले, संजय गीते, राजेंद्र निखळ, सोमनाथ गायकवाड, अजय देव्हारे, अशोक शिंपी, नामदेव बकरे, रामदास गायकवाड, दशरथ रहाणे, रत्नाकर बोटवे, सुदेश धटिंगन, बाळासाहेब खर्डे, प्रशांत वारे, सुधाकर टिबे, चंद्रकांत खर्डे, मनोहर रहाणे, सुधाकर वारे, संजय अवसरकर, जयेंद्र कोतुळकर, नितीन वाईकर, प्रशांत रहाणे, विजय अवसरकर, रमण क्षीरसागर, नारायण खर्डे, चंद्रकांत सदावर्ते, दिगंबर वटारे, प्रीतम डिगोरे, गोविंद बकरे, संजय चांडोले, राजेश पवार, मनोज गंगावणे, दीपक खंदारे, राहुल रहाणे, मनोज झांबरे, सचिन सारंगधर, मंगेश सदावर्ते, नितीन नवले, संदीप सातपुते, शरद पवार, प्रभाकर रहाणे, अभिजित लचके, सागर निकम, अमोल सदावर्ते, निलेश पवार, ज्ञानेश्वर अवसरकर, रोहित सारंगधर, राजेंद्र गुजर, तन्मय गुजर, संकेत खंदारे, निलेश डिंगोरे, महेश बकरे, योगेश गायकवाड, चेतन खर्डे, द्वारकानाथ लचके, कुमार अकराळे, संदेश रहाणे, वैभव सारंगधर, दिलीप सारंगधर, उत्तमराव निरगुडे, पुरुषोत्तम बकरे, प्रशांत लचके, निवृत्त आंबेकर, पांडुरंग बोरकर, विलास लचके, राजेश खंदारे, ॲडव्होकेट सुहास खर्डे, महिला कार्यकारी मंडळ सौ भारती केशव शिंपी अध्यक्ष, सौ लता नामदेव बकरे उपाध्यक्ष, सौ चारुशीला चंद्रकांत खर्डे सहसचिव, रंजना टिबे, श्रीमती कल्पना गायकवाड खजिनदार, रमा लचके सहखजिनदार, महिला कार्यकारी सदस्य सौ शोभा दशरथ रहाणे, सुवर्णा धटिंगन, हिरा गंगावणे, सुवर्णा अवसरकर, प्रतिभा भडांगे, शीला सदावर्ते, सुजाता रहाणे, चंदा अवसरकर, रुपाली वाईकर, प्रीती भांबरे, रोहिणी लचके, पूजा वारे, पूनम गायकवाड, दीपाली बकरे, अश्विनी वटारे, अपूर्व अविनाश पवार, मेधा बकरे, सौ शिल्पा अवसरकर, सौ पूनम भुसे, सौ निलंबरी बकरे, सौ छाया रहाणे, स्वप्नाली सदावर्ते, सोनल श्रीकांत बोटवे, शीतल अवसरकर, माया अवसरकर, सौ पल्लवी चांडोळे, सप्ताह सेवा समिती, ज्ञानेश्वर भांबरे, सोमनाथ गायकवाड, अभिजित धटिंगन, नामदेव बकरे, शंकरराव रहाणे, अनिल महाजन आदी मान्यवर आणि आयोजक उपस्थित होते। आम्ही हा नामदेव महाराजांचा समाधी संजीवन सोहळा साजरा करतो आणि 18 वर्ष झाले आमच्या ह्या सोहळ्याला आणि आता हे 18वे वर्ष आहे। 26 तारखेपासून आमचा हा सोहळा सुरू झालेला आहे आणि आम्ही यामध्ये सकाळी पहाटे 5ला काकड आरती असते, त्याच्यानंतर ज्ञानेश्वरी पारायण असतं, त्याच्यानंतर संत भोजन असतं, नंतर आमचे महिलांचे 2 ते 5 कार्यक्रम असतात। त्या कार्यक्रमामध्ये आम्ही मुलांच्या स्पर्धा घेतो, श्लोक पठण, डान्स, नृत्य,
गोष्टी, रांगोळी स्पर्धा घेतो आणि आज आमची चित्रकला, निबंध स्पर्धा अशा आम्ही विविध स्पर्धा घेतो. आणि आज आमची पाककला स्पर्धा आहे. त्यामध्ये उपवासाचे पदार्थ आज एकादशी असल्यामुळे आणि सगळ्या महिलांनी इतके सुंदर पदार्थ करून आणले की आपण कधी पाहिले सुद्धा नाही की उपवासाचे एवढे गोड आणि तिखट पदार्थ होतात. अतिशय सुंदर पदार्थ त्यांनी करून आणले. आणि अजून आमचा उद्या दिंडी सोहळा आहे आणि नेहमीप्रमाणे हाच कार्यक्रम आहे. आणि परवा आमच्या नामदेव महाराजांचा समाधी सोहळ्याचा शेवटचा दिवस आहे. काल्याचं कीर्तन होईल, त्यानंतर महाप्रसाद होईल. सर्व भाविकांनी महाप्रसादाला यायचं आणि आमच्या नामदेवांना दर्शन घेऊन सगळ्यांना सदिच्छा द्यायच्या की आमचा समाज पुढे गेला पाहिजे आणि उत्तरोत्तर त्याची उन्नती झाली पाहिजे. आमच्या समाजाचं नावच उन्नती मंडळ आहे, त्यामुळे ह्या समाजाची उन्नती झाली पाहिजे. सर्व समाज बांधवांनी याच्यामध्ये भाग घ्या आणि सर्वांनी महाप्रसाद. नमस्कार, मी रोहिणी प्रशांत लचके. नामदेव संजीवनी सोहळ्यासाठी आम्ही सर्वजण इथे जमलेला आहे. दिनांक 26 तारखेपासून आमच्या मंदिरात, नामदेव विठ्ठल मंदिरात सिडको येथे आमच्या इथे सप्ताह चालू झाला. इथे रोजचं भजन, कीर्तन, विविध प्रकारचे आमच्या महिलांचे काकड आरती असते, स्पर्धा, महिलांच्या स्पर्धा असतात. त्या सर्व आम्ही आनंदाने करतो. नाव रमा सुभाष लचके. आमच्या 26 तारखेपासून जो कार्यक्रम बसलेला आहे एकदम मजेचा आणि आनंदाचा असतो. सकाळी काकड आरती असते, हरिपाठ असतो, मग सगळं एकदम मजेने एकदम चालत असतं. हरिपाठामध्ये इतकी मजा येते आमच्याकडे. सर्व नंतर कीर्तन होत असतं, कीर्तनात मजा येते, नंतर जेवण होत असतं. हे नामदेव, माझं नाव रंजना सुधाकर टिबे आहे आणि आम्ही हे 7 दिवस चांगला सप्ताह आमचा चालतो. एकदम भजन होतात आणि सगळे कार्यक्रम एकदम भारी. मुलींनी ते एकदम ह्या पहिले एकदम चांगली उन्नती केली, डान्स केला आणि यापुढे आमच्या मुली जगात नाव होतील. नाशिक मध्ये तर झालंच झालं, पण आमच्या पोरींनी इतकं चांगलं कार्यक्रम केले. तसेच आमचे ज्ञानेश्वर भांबारे अध्यक्ष हे फार सुंदर कार्यक्रम राबवतात. असेच इतर वेळेला बी त्यांनी फार मदत करतात आणि असेच इथून पुढे ते अध्यक्षच राहो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना. माऊली, आमच्या नामदेव अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे 26 तारखेपासून ते 2 ऑगस्ट पर्यंत. त्याच्यामध्ये महिलांसाठी आमच्या अध्यक्षांनी खूप छान प्रकारे नियोजन केलेलं आहे. रांगोळी स्पर्धा, निबंध स्पर्धा, आता पाककला स्पर्धा आहे आज आणि होम मिनिस्टरचा खास कार्यक्रम सुद्धा आम्ही राबवलेला आहे. त्याच्यामध्ये महिला आमच्या ज्ञानेश्वर भांबारांवर इतक्या खुश आहे की त्यांनी हा कार्यक्रम खूप छान पद्धतीने मांडला आणि त्या महिलांना इतका आनंद झाला. होम मिनिस्टरच्या 2 पैठणी आम्ही दिलेल्या आहे आणि हा जो सप्ताह असतो तो वर्षातून एकदाच येतो. पण हा सप्ताह म्हणजे 7 दिवस कसे जातात कळत नाही, इतका आनंद आम्ही लुटतो. आमचा हरिपाठ हा अख्ख्या नाशिकमध्ये प्रसिद्ध आहे. असा हरिपाठ कुठंच होत नाही आणि आमचं जे उन्नती मंडळ आहे ते इतकं एकत्रपणे काम करतं, त्याच्यामुळे खरंच आमची उन्नती होते याचा मला फार आनंद वाटतो. नामदेव आम्हाला टीव्हीवर यायची खूप म्हणजे हाऊस होती, म्हणून आम्ही सगळेजण उभं राहू, एक आमचा फोटो घ्या अशी विनंती तुम्हाला. आम्हाला आमच्या नामदेव महाराजांचा खूप अभिमान आहे आणि खूप नावलौकिक झालेले आमच्या महाराजांचे. त्याच्या पुढे उन्नती होत राहू आमच्या नामदेव महाराजांची आणि आमच्या समाजाची पण, एवढीच आमची इच्छा आहे. जय नामदेव. नमस्कार, माझे नाव सौ शीतल नरेंद्र आवसरकर. नामदेव शिंपी समाजाच्या वतीने मी आमचे जे काही अध्यक्ष आहेत त्यांनी वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले, त्याबद्दल त्यांचे खूप मनपूर्वक अभिनंदन, आभार मानते. या सप्ताहाच्या कार्यक्रमामध्ये त्यांनी विविध कार्यक्रम ठेवले, जसे की पाककला स्पर्धा असेल, रांगोळी स्पर्धा, निबंध स्पर्धा. त्याचप्रमाणे विविध अशा होम मिनिस्टरचा कार्यक्रम ठेवला होता महिलांसाठी आणि सर्व महिलांनी खूप छान उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला आणि भाग घेतला. त्याबद्दल महिलांचे पण आभार आणि त्याबरोबर आयोजकांचे पण आभार. असाच कार्यक्रम दरवर्षी त्यांनी आमच्यासाठी करावा हीच इच्छा आणि सर्वांनी त्यासाठी भरभरून प्रोत्साहन द्यावं. याबद्दल आमच्या महिला अध्यक्ष तसेच जे काही भांबारे साहेब आहेत त्यांचे पण मनापासून आभार.
नमस्कार, मी सौ पूजा गौरव सदावर्ते. मी नामदेव शिंपी समाजाच्या वतीने बोलते आहे. मी नामदेव शिंपी समाजाच्या महिला अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली इथं पाककला स्पर्धा आयोजित केलेली आहे. ती वेगवेगळ्या स्पर्धाही असतात. आज पाककला स्पर्धा आहे तर ते उत्कृष्टपणे पार पडली. हीच आणि त्यांचे मी या उत्कृष्ट पाककलेच्या स्पर्धेबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करते. धन्यवाद. परिषद नामदेव शिंपी समाज उन्नती मंडळाच्या वतीने 674वा नामदेव महाराज संजीवन समाधी सोहळा या ठिकाणी पार पडत आहे. या निमित्ताने सर्व सप्ताहभर विविध कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे. 26/7/24 ते 2 ऑगस्टपर्यंत हा कार्यक्रम राबवण्यात येत आहे. दररोज सकाळी ज्ञानेश्वरी पारायण, नंतर संतभोजन, नंतर विविध सांस्कृतिक कार्यक्रम, संध्याकाळी हरिपाठ आणि नंतर 7 ते 9 कीर्तन असा भरगच्च कार्यक्रम पूर्ण 8 दिवस आयोजित केलेला आहे. आज रविवार दिनांक 28 रोजी विद्यार्थी हा अत्यंत उत्साहात आणि खूप मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला. त्याला भरपूर प्रतिसाद मिळाला आणि विद्यार्थ्यांचा उत्साह खूप मोठा होता. या कार्यक्रमासाठी सर्व समाज बांधव तसेच आमचे नेते अरुणजी नेवासकर, साहेब ठाकरे व आमचे विविध मान्यवर या ठिकाणी हजर होते. कार्यक्रम सुंदर झालेला आहे. त्यानंतर उद्या दुपारी 3 ते 6 या दरम्यान होम मिनिस्टर बैठकीचा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर गुरुवारी आपले भव्य दिंडी सोहळा असा आयोजित केलेला आहे. त्यानंतर 2 ऑगस्टला शुक्रवारी महाप्रसाद व काल्याचं कीर्तन आयोजित केलं आहे. असे संपूर्ण 8 दिवस सुंदर असा भरगच्च कार्यक्रम सिडको परिसर नामदेव शिंपी समाज उन्नती मंडळाने आयोजित केलेला आहे. त्यासाठी सर्व आमचे पदाधिकारी खूप मेहनत घेत आहेत आणि सर्व कार्यक्रम उत्साहाने पार पडत आहे. याबद्दल मला खूप अभिमान आहे. धन्यवाद. वृत्तसंकलन विभाग, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.